आपल्या शिर्डी मतदारसंघामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात कथाकार पूज्य पंडितजी प्रदीपजी मिश्रा महाराज सिहोरवाले यांचा शिवपुराण कथा या कार्यक्रमाची सुरुवात उद्यापासून सुरू होते। ही 12 ते 16 तारखेपर्यंत चालणारी ही कथा आहे। उद्या औपचारिक त्याचा शुभारंभ दुपारी 1 वाजता होईल आणि रोज दुपारी 1 ते 4 या ठिकाणी हा शिवपुराणाचा कार्यक्रम संपन्न होईल। अतिशय जगभरामध्ये वंदनीय आपले पूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा महाराज यांचा एक नावलौकिक आहे आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या ह्या शिवमहापुराण कथा झाल्या तिथे किमान 6-7 लाख लोकांची उपस्थिती राहिली अशी माहिती आपल्या सर्वांनाच आहे। आणि त्यामुळे मला वाटतं उद्याच्या ह्या 4 दिवसाच्या सोहळ्यामध्ये लाखो भाविक या ठिकाणी अपेक्षित आहे। आपल्या जनसेवा फाउंडेशन लोणीच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। साधारण 3 आपण हे मंडप या ठिकाणी उभे केलेले आहेत। हा जो मधला मंडप आपण बसलेला तो 65,000 लोक बसतील अशा क्षमता आहे आणि दोन्ही बाजूचे जे आणखीन जे मांडव बाजूला आहे तर प्रत्येकी 35,000 भाविक बसतील अशी क्षमता आहे। यामध्ये साधारण आमची अपेक्षा की पहिल्या दिवशी 1 लाख 1.5 लाख भाविक येतील, पण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जास्त भाविकांची संख्या अपेक्षित आहे आणि समारोपाला मला वाटतं 6-7 लाख तरी लोक येतील अशी अपेक्षा आहे। राज्याचे आपले सन्माननीय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी 16 तारखेच्या समारोप कार्यक्रमाला याचं मान्य केलेलं आहे। या उत्सवामध्ये आपण 100 महिला बचत गटाचे स्टॉल्स दिलेले आहेत आणि मला वाटतं खानपानापासून सगळ्याच व्यवस्था त्या बचत गटाच्या स्टॉलच्या निमित्तानं आपल्याला त्या ठिकाणी भाविकांची सोय होईल। अनेक गृहोपयोगी वस्तू आहेत, बचत गटाने केलेल्या वस्तू आहेत, त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी विक्रीला ठेवू शकतील। पार्किंगची मुबलक सोय आहे, म्हणजे दोन्ही बाजूला साधारण स्वतंत्रपणे 25 एकराचे पार्किंग आहेत, पण बाकीच्या अन्य पार्किंगसुद्धा उपलब्ध आहे। तेवढ्या मोठ्या सोहळ्याचा कार्यक्रम करताना स्वाभाविक काही थोड्या उणीवर राहतील। या कार्यक्रमासाठी जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून ही जी तयारी करण्यात आली, मला आनंद या गोष्टीचा आहे की अनेक स्वयंसेवक म्हणजे जवळ 20,000च्या वर स्वयंसेवक या सगळ्या तयारीसाठी या ठिकाणी काम करत आहेत आणि एकच भावना आहे की हे महाशिवपुराण जी कथा आहे ती यशस्वी व्हावी, येणाऱ्या भाविकांची चांगल्या प्रकारची सोय व्हावी, लोकांना कुठं गैरसोय राहू नये आणि म्हणून मोठ्या प्रमाणात स्वयंसेवकांनी इच्छा व्यक्त केली होती आपण जेवढं 20,000ची मर्यादा आपण ठेवून त्या ठिकाणी मग ते आज आपल्या या सगळ्या व्यवस्थेला मदत करतायत। म्हणून मला वाटतं की आतापर्यंतच्या सगळ्या त्यांच्या महाशिवपुराण कथामध्ये जे झाल्यात संपन्न पार पडल्यात आपण काही स्पर्धा करत नाही, परंतु मोठ्या प्रमाणात यावर्षी
या सगळ्या भाविकांच्या उपस्थितीचा उच्चांक होईल अशी या निमित्तानं आम्हाला आशा आहे. आज महाराजांचं आगमन होईल. त्यांची 4 वाजल्यापासून 4:30पासून शिर्डीपासून मिरवणूक आहे. मग रहात्यात आगमन होईल आणि मग तसंच बाबळेश्वर मार्गे ते लोणीला जातील. आपल्या सगळ्या माध्यमांना आमची विनंती आहे की आपल्या माध्यमातून अधिकाधिक या महाशिवपुराण कथाचा कसा प्रसार होईल, प्रचार होईल, अधिकाधिक लोकांना तो लोकांपर्यंत कसा पोहोचेल या दृष्टीने आपणही आम्हाला सहकार्य करावं अशी मी आपल्या सगळ्यांना निमित्ताने विनंती करतो. मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येणार आहेत. येणाऱ्या भाविकांना देखील तुम्ही काय आवाहन करशाल आणि इथले जे स्थानिक व्यावसायिक आहेत, शिर्डी असतील किंवा राहता तालुक्यात, यांना देखील काय आवाहन तुमचं? ठीक आहे. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता जेवढ्या सुविधा त्यांना उपलब्ध करून देता येतील आपण तो प्रयत्न केलेला आहे. काही उन्हावर राहिला तर मला वाटतं हा शेवटी धार्मिक सोहळा आहे. त्यातून त्यांनी आम्हाला सांभाळून घेतलं पाहिजे. आलेल्या भाविकांना मला वाटतं आपण कंट्रोल रूम उभं केलं ना, कंट्रोल रूम समोर उभं केलेलं आहे. त्या कंट्रोल रूमला जरी त्यांनी कळवल्या काही अडचणी आहेत, काही त्रुटी राहिल्या आहेत, काही प्रकार काही घडत असतील तर ते सेंट्रल कंट्रोल रूमला तरी त्यांनी संपर्क केला तर ताबडतोब आम्ही त्याची कार्यवाही करू. या निमित्तानं मला आता सांगितलं गेलं बऱ्याच लोकांनी की आजूबाजूची जी गावं आहेत, आस्तगाव आहेत, पिंपळ निर्मळ आहेत, आडगाव किंवा राहता शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात पाहुणे मंडळी लोकांच्या घरी येऊन थांबलेली आहे आतापासून. येणाऱ्या भाविकांनाही चांगल्या प्रकारे सोय होईल. व्यावसायिकांनाही विनंती त्यांनीसुद्धा या उपक्रमात आम्हाला सहकार्य करावं अशा प्रकारची त्यांनाही माझी विनंती आहे. रोडवरती मुख्य मार्गावरती हा कार्यक्रम होतो, वाहतुकीचं नेमकं कसं नियोजन असणार काय? नाही, महामार्ग लगेच यासाठी समजा की भाविकांची गैरसोय होऊ नये. दोन्ही बाजूला पार्किंगची सोय आहे, गाड्या येण्याची व्यवस्था आहे. कार्यक्रम प्रत्येक सुरू झाल्यानंतर आणखीन काही ज्या त्रुटी वाटत दिसतील आम्हाला ते आपण दुरुस्त करू. सिंहस्थ कुंभमेळा जवळ येतोय त्या पार्श्वभूमीवर त्यापूर्वीच इथे महाकुंभ भरतोय, तर कुठेतरी कुंभमेळ्याची पूर्वतयारी रंगीत तालीम प्रशासनासाठी होईल असं वाटतंय? असं मला हरकत नाही, कारण शेवटी जी अपेक्षा आपण सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकला ठेवलेली आहे, येणारा भाविक त्या ठिकाणी येणारा शिर्डीत येणार आहे किंवा शिर्डी त्या विमानतळावर मोठ्या प्रमाणात भाविकांची वर्दळ होणार आहे. कारण नाशिकला येणाऱ्या भाविकांना त्यातून सोय होणार आहे. कुंभमेळ्याचं सिंहस्थ तिकडून स्नान केल्यानंतर बरेच भाविक शिर्डीला येणार आहे, मग शिंगणापूर आहे. असं मला वाटतं जिल्हा प्रशासनासमोर हे मोठं चॅलेंज आहे. पण मला वाटतं एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये या सगळ्या ज्यावेळेस समोर उणीवर राहतील त्या मला त्यानिमित्तानं पुढे जाऊन दूर करता येतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.